हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पेज नंबर 105 वरील इलिस्ट्रेशन नंबर 17 सॉल्व करायचं आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या इयत्ता 11वी आणि 12वीचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। प्रॉब्लेम दिलेला आपल्याला प्रॉब्लेम नंबर 17 फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ समर्थ हॉस्पिटल सावंतवाडी। सावंतवाडी हे कोकणातील एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी समर्थ हॉस्पिटल आपल्याला दिलेलं आहे। प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। प्रिपेअर तयार करायचं आहे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट 31 मार्च 2018चं आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे त्याच तारखेचं ॲज ऑन दॅट डेट, त्याच तारखेचं। बॅलन्स शीट दिलेलं आहे आपल्याला 1 एप्रिल 2017। लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडची अमाऊंट दिलेली आहे, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी दिलेली आहे, मेडिसिन बिल अनपेड म्हणजेच काय आहे आउटस्टँडिंग मेडिकल बिल दिलेलं आहे आणि आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस दिलेले आहे। कॅश इन हँड, कॅश एट बँक, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, इक्विपमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आपल्याला 31 मार्च 2018। 31 मार्च 2018 म्हणजे करंट इयर काय झालं 2017-18 काय झालं करंट इयर झालं। रिसिप्ट साईडला आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस दिलेलं आहे, कॅश इन हँड आणि कॅश एट बँक। सबस्क्रिप्शन दिलेलं आहे आपल्याला 90,000 आणि त्याच्या पुढे काहीतरी माहिती दिलेली आहे, इन्क्लुडेड 4,000 रिसिव्ह फॉर प्रिव्हियस इयर। मागच्या वर्षाचे 4,000 या 90,000 मध्ये ऍड आहे, या सबस्क्रिप्शनला 1 स्टार करायची आहे। 20,000 रुपयाचं फर्निचर 15,000ला विकलं आहे। फर्निचरवरती 1 स्टार आपल्याला करावी लागणार आहे। फर्निचर दिलेलं आहे आपल्याला ॲसेट साईडला, फर्निचरला 1 स्टार। त्याच्यानंतर डोनेशन दिलेलं आहे, कॅपिटल फंडमध्ये हे ऍड करायचं आहे, डोनेशनला 1 स्टार। लाईफ मेंबरशिप फी दिलेली आहे, व्हिजिट फी दिलेली आहे। पेमेंट साईडला मेडिसिनचं बिल दिलेलं आहे 50,000, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे इन्क्लुडेड ऑफ प्रिव्हियस इयर। प्रिव्हियस इयरचं किती अमाऊंट होती, ही अमाऊंट होती 9,000 रुपये मागच्या वर्षी, ती यावर्षी काय केलेली आहे म्हणजे या मेडिसिन मधनं मागच्या वर्षाचे जे काही बिलाचे पैसे असतील ते आपल्याला काय करावं लागतील, लेस करावं लागेल। या मेडिसिनला पण 1 स्टार करायची आहे। बाय परचेस ऑफ इक्विपमेंट परचेस केलेले आहेत, इक्विपमेंट ॲसेट साईडला दिलेलं आहे आपल्याला, त्याला 1 स्टार करायची आहे। त्याच्यानंतर सॅलरी इन्क्लूड ऑफ प्रिव्हियस इयर, सॅलरी दिली आहे त्याच्यामध्ये पण इन्क्लूड आहे, इन्क्लुडेड पाहिजे इथं। सॅलरीमध्ये पण या 52,000च्या सॅलरीमध्ये पण मागच्या वर्षाची सॅलरी काय आहे ऍड आहे, लेस करावी लागेल। सॅलरी दिली गई या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, ही सॅलरी असेल ती लेस करावी लागेल आपल्याला, म्हणून सॅलरीला 1 स्टार करा। त्याच्यानंतर बाय टॅक्सेस, बाय सन्ड्री एक्सपेन्सेस 16-17 मागच्या वर्षाचा खर्च आहे हा। मागच्या वर्षाचा खर्च कुठे आहे, हा खर्च दिलेला आहे 1,500 रुपये। 1,500 रुपये सुद्धा यावर्षी पेड केलेले आहे, मागच्या वर्षाचा खर्च आहे। इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला हा येणार नाही। त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरेट डाऊन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं क्लोजिंग दिलेलं आहे आपल्याला, कॅश इन हँड 8,300, कॅश एट बँक 21,000। पुढे आपल्याला काही ऍडजस्टमेंट दिलेले आहे, त्या ऍडजस्टमेंटचे आपल्याला स्टार करून घ्यावे लागतील। पहिली ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे प्रिपेड टॅक्सेस। प्रिपेड काय करतात, लेस करतात, टॅक्सेसला 1 स्टार। त्याच्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी आउटस्टँडिंग आहे, सॅलरीला परत 1 स्टार। इथं करूया, इथं 1 स्टार आणि इथं 1 स्टार, एक प्रिव्हियस इयरचा आणि एक करंट इयरची आउटस्टँडिंगची, असे 2 स्टार। त्याच्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग अँड इक्विपमेंट
लँड अँड बिल्डिंग आणि इक्विपमेंट वरती एक एक स्टार. ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंगला एक स्टार आणि इक्विपमेंटला परत एक स्टार. पुढे 4 नंबरचे ऍडजस्टमेंट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग करंट इयरचं सबस्क्रिप्शन काय करतात, ऍड करतात. सबस्क्रिप्शनला परत एक स्टार. पुढे 5 नंबरचे ऍडजस्टमेंट. 50% लाईफ मेंबरशिप फी शुड बी कॅपिटलाइज. लाईफ मेंबरशिप मधनं 50% कॅपिटलाइज म्हणजे लाईफ मेंबरशिप मधनं 50% अमाऊंट लेस करून कॅपिटलमध्ये ऍड करायची. या प्रोसेसला काय म्हणतात, कॅपिटलाइज असं म्हणतात. या ठिकाणी आपल्या ऍडजस्टमेंट संपलेल्या आहेत. पुढची स्टेप आपल्याला काय करायचंय, पोस्टिंग करायची आहे ॲसेट अँड लायबिलिटी आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. त्याच्या अगोदर आपले काय तयार करायला सांगितले, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं सांगितलंय. चला अकाउंट ड्रॉ करा. या ठिकाणी मी अकाउंट ड्रॉ केलेलं आहे. बॅलन्स शीट पेज नंबर 105 वरती जे 1 एप्रिल 2017चं बॅलन्स शीट दिलेलं आहे ते आधी आपल्याला पोस्ट करायचं आहे. ॲसेट साईडला कॅश इन हँड आणि कॅश इन बँक आपण घेणार नाही. पुढे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट इनर कॉलमला लिहायचे. ऍडजस्टमेंट आहे 7 लाख रुपये. त्याच्यानंतर फर्निचर एक लाईन सोडून अमाऊंट इनर कॉलमला फर्निचरची पण 50,000 रुपये. त्याच्यानंतर इक्विपमेंट फर्निचरच्या खाली एक लाईन सोडून अमाऊंट इनर कॉलमला 1,40,000. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मागच्या वर्षाचं 1 तारखेला 4,000 रुपये सबस्क्रिप्शन मिळणार होतं. ते काय झालेलं आहे, रिसिप्ट साईडला आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे म्हणून हे 4,000 रुपये आपण घेणार नाही. लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड अमाऊंट इनर कॉलमला लिहायची आहे 8,98,500. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी पेड केलेली आहे. आताच मी एक्सप्लेन करून दाखवलं तुम्हाला. मेडिसिन बिल अनपेड हे पण पेड केलेलं आहे आणि आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस हे पण आपण पेड केलेलं आहे म्हणजे याची पोस्टिंग होणार नाही. ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000 रुपये यायचं बाकी होतं ते रिसिप्ट साईडला आलेलं आहे, याची सुद्धा आपण पोस्टिंग करणार नाही. पुढे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आपल्याला, त्याच्यातील रिसिप्ट साईड आपल्याला पोस्ट करायची आहे. रिसिप्ट साईड काय असते, इन्कम असते. इन्कम साईडला लिहायचं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड आणि कॅश इन बँक येणार नाही. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन इन्कम साईडला लिहायचं आहे बाय सबस्क्रिप्शन अमाऊंट 90,000 रुपये इनर कॉलम. पुढे सबस्क्रिप्शन नंतर रिसिप्ट साईडला दिलेलं आहे टू सेल ऑफ फर्निचर. फर्निचर विकलेलं आहे. ॲसेट साईडला फर्निचर दिलेलं आहे, त्याच्यातनं लेस करा. लेस सोल्ड अमाऊंट बघा. आता फर्निचर विकलेलं आहे 15,000 रुपयाचं फर्निचर विकलेलं आहे. अमाऊंट कॉलमला 15,000 दिलेलं आहे आणि सेल ऑफ फर्निचरच्या पुढे बुक व्हॅल्यूवरती 20,000 दिलेलं आहे. म्हणजे 20,000 रुपये किमतीचं जे फर्निचर होतं ते किती रुपयाला विकलेलं आहे, 15,000 रुपयाचं. ते 15,000ला विकलेलं असेल, 5,000ला विकलेलं असेल किंवा 10,000ला विकलेलं असेल किंवा फ्रीमध्ये दिलेलं असेल. आपल्याकडे बुक व्हॅल्यूवरती बॅलन्स शीटमध्ये त्याची किंमत किती होती, 20,000 रुपये होती. म्हणजे 20,000 रुपयाचं फर्निचर आपल्याकडनं गेलेलं आहे म्हणून 50,000च्या खाली लिहिणार आपण 20,000. 20,000च्या खाली आडवी रेष 50,000 मायनस 20,000 30,000 आउटर कॉलम. याचा सेकंड इफेक्ट मशिनरी फर्निचर बुक व्हॅल्यूवरती किंमत आहे 20,000 रुपयाचं, विकलेलं आहे 15,000 रुपयाला. किती लॉस झाला, 20,000 रुपयाची वस्तू 15,000 रुपयाला विकली. 20,000 रुपयाचं फर्निचर 15,000 रुपयाला विकलं. किती पैशाचा लॉस झाला, 5,000 रुपयाचा लॉस झालेला आहे. लॉस झालेला आहे एक्सपेंडिचर साईडला.
एक्सपेंडिचर साईडला लिहायचं आहे टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर आणि अमाऊंट आउटर कॉलमला लिहायची आहे 5,000 रुपये. ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या खाली 20,000 मायनस 15,000. 20,000 रुपये किमतीची मशिनरी 15,000ला विकली, 5,000 रुपये काय झाला, लॉस झाला. एक्सपेंडिचर साईडला आपण त्याचं रेकॉर्ड केलं. पुढे डोनेशन सबस्क्रिप्शनच्या खाली 3 लाईन सोडून लिहायचे. बाय डोनेशन अमाऊंट इनर कॉलमला लिहायची आहे 50,000 रुपये. त्याच्यानंतर त्याच्याच पुढे काय म्हटलेलं आहे, कॅपिटल हे डोनेशनची अमाऊंट कॅपिटलमध्ये ऍड करायची सांगितली. म्हणजे हे डोनेशन कशासाठी मिळालेलं आहे, कॅपिटलसाठी. त्याच्याच खाली लिहून घ्या लेस कॅपिटलाइज 50,000च्या खाली लिहा 50,000. 50,000च्या खाली आडवी रेष अमाऊंट बाहेर डॅश. हे 50,000 रुपये डोनेशन मधून लेस केले, कॅपिटलमध्ये ऍड करा. कॅपिटलमध्ये ऍड करा. ऍड डोनेशन 8,98,500च्या खाली लिहा 50,000. 50,000च्या खाली आडवी रेष अमाऊंट तिथंच इनर कॉलमला 9, 5, 14 आणि 1 9,48,500. किंवा या ठिकाणी डोनेशन आपण ऍड केलं, या ठिकाणी डोनेशन नाही लिहिलं तरी चालेल. नाही लिहिलं तरी चालेल किंवा लिहिलं तरी चालेल, त्याचा काही फरक पडणार नाहीये. कारण ऑलरेडी डोनेशनच्या पुढे ब्रॅकेटमध्ये काय माहिती दिलेली, कॅपिटल. म्हणजे हे डोनेशन कॅपिटलसाठी मिळालं आहे, त्याला डायरेक्ट कॅपिटलमध्ये तुम्ही ऍड करू शकतात. मी 2 प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं. एक डाव इथं घेऊन दाखवलेलं आहे आणि एक डाव त्या ठिकाणी न घेता सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. तुम्हाला इथं लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात किंवा डायरेक्ट या ठिकाणी ऍड करू शकता. पुढे डोनेशन झाल्यानंतर लाईफ मेंबरशिप फी सबस्क्रिप्शनच्या खाली 3 लाईन सोडून लिहायचंय. बाय लाईफ मेंबरशिप फीज अमाऊंट इनर कॉलमला 30,000 रुपये. त्याच्यानंतर व्हिजिट फी लाईफ मेंबरशिपच्या खाली 1 लाईन सोडून व्हिजिट फीज अमाऊंट आउटर कॉलमला नो ऍडजस्टमेंट नो इनर कॉलम, अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम 55,000. इथं आपली रिसिप्ट साईडची पोस्टिंग संपलेली. पेमेंट साईडची पोस्टिंग आपल्याला करायची आहे. पेमेंट साईड रेकॉर्ड करत असतो एक्सपेंडिचर साईडला. पहिला घटक बाय मेडिसिन लॉस ऑन सेल ऑफ मशिनरीच्या खाली यायचे टू मेडिसिन अमाऊंट इनर कॉलमला लिहायची आहे 50,000 रुपये. पुढचा घटक दिलेला आहे बाय परचेस ऑफ इक्विपमेंट. इक्विपमेंट ऍसेट साईडला दिलेलं आहे इक्विपमेंट, त्याच्यामध्ये ऍड करायचंय ऍड परचेसेस किती 1,30,000. 1,30,000च्या खाली आडवी रेष 1,40,000 प्लस 1,30,000 अमाऊंट तिथंच खाली 2,70,000 रुपये. त्याच्यावर अजून एक ऍडजस्टमेंट राहिलेली आहे. त्याच्यानंतर सॅलरी मेडिसिनच्या खाली 1 लाईन सोडून लिहायचंय टू सॅलरी अमाऊंट इनर कॉलमला 52,000 रुपये ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर दोन स्टार आहे सॅलरीवरती 3 लाईन सोडून लिहायचंय तिथंच टू टॅक्सेस अमाऊंट इनर कॉलमला ऍडजस्टमेंट आहे इथं पण 7,200. त्याच्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस मागच्या वर्षाचा खर्च यावर्षी आपण पेड केलेला आहे. मागच्या वर्षाचा खर्च आपण करंट इयरच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये
घेत नाही, रेकॉर्ड करत नाही, सन्ट्री एक्सपेन्सेस येणार नाही. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ॲसेट साईडला, ॲसेट साईडला इक्विपमेंटच्या खाली एक लाईन सोडून लिहायचंय. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. अमाऊंट 8,300 आउटर कॉलमला आणि 21,000 रुपये आउटर कॉलमला. या ठिकाणी आपली पोस्टिंग संपलेली आहे. पुढची स्टेप आपल्याला आता काय करायचे, ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचे आहे. पहिली ऍडजस्टमेंट प्रिपेड टॅक्सेस. टॅक्सेस कुठे आलेलं आहे, एक्सपेंडिचर साईडला आलेलं आहे. ते काय आहे, प्रिपेड. प्रिपेड काय करतात, लेस करतात. लेस प्रिपेड. किती टॅक्स प्रिपेड केलेला आहे, 1,000. 1,000 इनर कॉलम, 7,200च्या खाली 1,000, 7,200 मायनस 1,000 अमाऊंट 6,200 आउटर कॉलम. याचा सेकंड इफेक्ट प्रिपेड ॲसेट साईडला कॅश ॲट बँकच्या खाली यायचे प्रिपेड टॅक्सेस अमाऊंट 1,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी. एक्सपेंडिचर साईडला सॅलरी दिलेली आहे 52,000. या सॅलरीमध्ये 52,000 मध्ये मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीटची 1 एप्रिल 2017चं जे पुस्तकात आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे 105 नंबरच्या पेजवरती, त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं, लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी द्यायची बाकी होती आणि या ठिकाणी पेमेंट साईडला सॅलरी आलेली होती 52,000 आणि त्या 52,000च्या सॅलरीमध्ये मागच्या वर्षाची पण सॅलरी ऍड केलेली होती. मागच्या वर्षाची सॅलरी लेस करतो, लेस करा, लेस फॉर 2016-17 52,000च्या खाली यायचं 15,000, 15,000च्या खाली आडवी रेष 52,000 मायनस 15,000 अमाऊंट 37,000 इनर कॉलमला. आणि त्याच्यातच काय करायचं आहे, ऍड करायचं आहे आउटस्टँडिंग सॅलरीची अमाऊंट किती आहे, 8,000 रुपये. 37,000च्या खाली यायचं आहे 8,000, 8,000च्या खाली आडवी रेष 37,000 प्लस 8,000 अमाऊंट बाहेर 45,000 रुपये. आउटस्टँडिंग सॅलरी आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला लिहायचंय कॅपिटल फंडच्या खाली एक 2-4 लाईन सोडून लिहायचंय आउटस्टँडिंग सॅलरी अमाऊंट 8,000 रुपये आउटर कॉलम. इथं आपली दुसरी ऍडजस्टमेंट संपलेली आहे. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिशिएशन. लँड अँड बिल्डिंग दिलेली आपल्याला 7 लाख रुपये, त्याच्यावरती 10% डेप्रिशिएशन, लेस डेप्रिशिएशन ॲट 10%. 7 लाखावरती 10% 70,000 रुपये. 70,000च्या खाली आडवी रेष 7 लाख मायनस 70,000 अमाऊंट आउटर कॉलमला लिहायचंय 6,30,000. याचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला प्रिपेड टॅक्सेसच्या खाली यायचंय टू डेप्रिशिएशन ऑन आणि तिथे लिहायचंय लँड अँड बिल्डिंग अमाऊंट 70,000 रुपये इनर कॉलमला. पुढे त्याच ऍडजस्टमेंटमध्ये इक्विपमेंट दिलेलं आहे आपल्याला, त्याच्यावरती डेप्रिशिएशन दिलेलं आहे लेस डेप्रिशिएशन 12,000 रुपये अमाऊंट दिलेली आहे. 2,70,000च्या खाली यायचे 12,000, 2,70,000 मायनस 12,000 अमाऊंट बाहेर 2,58,000. याचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला लँड अँड बिल्डिंगच्या खाली यायचे इक्विपमेंट 70,000च्या खाली यायचे 12,000 रुपये, 12,000च्या खाली आडवी रेष 70 प्लस 12 82,000 रुपये आउटर कॉलमला. इथं आपली 3 नंबरची ऍडजस्टमेंट संपलेली आहे. पुढे 4 नंबरची ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपलं इन्कम साईडला दिलेलं आहे
इन्कम साईडला सबस्क्रिप्शन दिलेलं आहे आपल्याला 90,000 रुपये. त्याच्यात आधी लेस करावं लागणार आहे आपल्याला. लेस फॉर 2016-17 90,000च्या खाली यायचे 4,000 रुपये. 4,000च्या खाली आडवी रेष 90,000 मायनस 4,000 अमाऊंट इनर कॉलमला 86,000 रुपये. का? कारण आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं होतं. काय दिलेलं होतं? 105 नंबरच्या पेजवरती टू सबस्क्रिप्शन 90,000 रुपये आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं इन्क्लुडेड ₹4,000 रिसीव्ह फॉर प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरचं 4,000 रुपये सबस्क्रिप्शन 90,000 मध्ये ऍड आहे. मागच्या वर्षाचा हिशोब आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला करत नाही म्हणून ते आपण काय केलं? लेस केलं. आता आपल्याला 4 नंबरची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आहे. आउटस्टँडिंग काय करतात? ऍड करतात. ऍड आउटस्टँडिंग. किती अमाऊंट आहे आउटस्टँडिंगची? 20,000. 86,000च्या खाली यायचे 20,000. 20,000च्या खाली आडवी रेष 86,000 प्लस 20,000 अमाऊंट बाहेर 1,06,000 रुपये. 1,06,000 रुपये आउटस्टँडिंग आहे. इन्कम आउटस्टँडिंग आहे म्हणजे ऍसेट साईडला याची रेकॉर्डिंग आपल्याला करावी लागेल. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000 रुपये आउटर कॉलमला. त्याच्यानंतर 5 नंबरची ऍडजस्टमेंट 50% ऑफ लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज. लाईफ मेंबरशिप फी इन्कम साईडला दिली आपल्याला. त्याच्यातनं लेस करा. लेस 50% कॅपिटलाइज. 30,000च्या खाली यायचं 15,000. 15,000च्या खाली आडवी रेष 30,000 मायनस 15,000 अमाऊंट बाहेर 15,000 रुपये. कॅपिटलाइज सांगितले मेंबरशिप मधनं लेस तर कॅपिटल मध्ये ऍड. कॅपिटल फंड आपल्याला लायबिलिटी साईडला दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे ऍड करायचं आहे. ऍड 50% लाईफ मेंबरशिप फी. ₹9,48,500च्या खाली यायचं 15,000 रुपये. 15,000च्या खाली आडवी रेष 9,48,500 प्लस 15,000 अमाऊंट तिथंच इनर कॉलमला लिहायची आहे 9,63,500. या ठिकाणी आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून झालेले आहे. पुढे आता आपल्याला काय करायचंय? बॅलन्सिंग करायचंय. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची टोटल घ्यायची. त्याच्या अगोदर काही घटक राहिले का चेक करायचंय. एक्सपेंडिचर साईडला मेडिसिन राहिलेले. मेडिसिन वरती काय माहिती दिलेली होती आपल्याला? पेज नंबर 105 वरती पेमेंट साईडला मेडिसिन दिलेलं होतं 50,000 रुपये आणि त्याच्यात म्हटलं होतं इन्क्लुडेड ऑफ प्रिव्हियस इयर बिल. या 50,000च्या बिलामध्ये मागच्या वर्षाचं बिल ऍड होतं. मागच्या वर्षाचं बिल म्हणजेच 105 नंबर पेजवरील लायबिलिटी साईड मेडिसिन बिल अनपेड. ते काय करायचं आहे आपल्याला? लेस करायचं आहे. मग लेस करा. लेस अनपेड बिल. लेस अनपेड बिल किती आहे? 9,000 रुपये. 50,000च्या खाली यायचं 9,000. 9,000च्या खाली आडवी रेष 50,000 मायनस 9,000 अमाऊंट बाहेर 41,000 रुपये. पुढे अजून काही घटक राहिले का चेक करायचे आपल्याला. एक्सपेंडिचर साईडला नाहीये आणि इन्कम साईडला पण कोणतेही अमाऊंट इनर कॉलमला नाही. बॅलन्स शीटला सगळ्यांची अमाऊंट आपण आउटर साईडला लिहिलेली आहे. आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. सुरुवातीला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची टोटल घ्यायची आपल्याला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची टोटल घ्यायची. सिंगल डबल लाईन मध्ये अकाउंट क्लोज करायचं आहे. या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडची टोटल येते 1,79,200 आणि इन्कम साईडची टोटल येते 1,76,000. एक्सपेंडिचर साईडची टोटल मोठी असल्यामुळे तिला आपण बेस मानू.
आणि आधी एक्सपेंडिचर साईडला लिहू. इन्कम साईडला लिहायचं 1,79,200. एक्सपेंडिचर साईडला लिहिलं आपण 1,79,200. इन्कम साईडला लिहिलं 1,79,200. त्याच्यातनं मायनस केले 1,76,000. फरक येईल 3,200. त्याला नाव द्यायचंय बाय डेफिशियट. बाय डेफिशियट म्हणजेच काय, इन्कम झालेला आपल्याला 1,76,000 आणि खर्च झालेला 1,79,200. म्हणजे 3,200 रुपये आपल्याला काय झालेले आहेत, कमी भरलेले आहेत, तूट झालेली आहे. त्याला आपण नाव देतो डेफिशियट. डेफिशियट ज्या वेळेस तूट निर्माण होते ती काय करतात, कॅपिटल फंड मधनं लेस करतात. लेस डेफिशियट अमाऊंट 3,200. 3,200च्या खाली आडवी रेष 9,63,500 मायनस 3,200. अमाऊंट बाहेर 9,60,300. पुढची स्टेप आपल्याला आता बॅलन्स शीट टॅली करायचंय. लॅबिलिटी आणि ऍसेटची टोटल घ्यायची. या ठिकाणी लॅबिलिटीची टोटल येते 9,68,300. आणि ऍसेटची टोटल येते 9,68,000. 9,68,300. 9,68,300. 9,68,300 ने हा प्रॉब्लेम टॅली होतोय. या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओवरती कमेंट नक्की करा. धन्यवाद.